तोडा फोडा आणि राज्य करा. श्रीगोंद्याच्या राजकारणाचं असंच काहीचं विश्लेषण करावं लागतंय. जे विधानसभेला झालं तेच नगरपालिकेला झालं. ये रे माझ्या मागल्या. पाचपुते विरोधक सुधारणार कधी हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. लोकशाही बळकट करायची असेल तर विरोधक तगडा लागतो. विरोध असेल तरच विकास साध्य करता येतो. पण श्रीगोंद्यातील पाचपुते विरोधक नेमकं हेच विसरलेत. विधानसभेला पाचपुतेंनी विरोधकांच्या बेकीचा फायदा घेतला आणि पालिका निवडणुकीतही विरोधकांची फूट पाचपुतेंच्या पथ्यावर पडली. विरोधक खरंच विरोध करतायत की फक्त आपल्या समर्थकांना नादी लावतायत हा प्रश्न पडलाय. श्रीगोंद्याचं राजकारण अनेकदा स्वार्थी दिसून आलं. पण स्वार्थी राजकारण करायचं म्हटलं तरी कोणती ना कोणती सत्ता हातात असावीच लागते हे पाचपुते विरोधकांना समजावं अशी अपेक्षा आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तरी पाचपुते विरोधक स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून तगडी फाईट देतील अशी अपेक्षा आहे. सगळ्याच चाव्या जर पाचपुतेंच्या हातात गेल्या तर पुढची 10-20 वर्षे विरोधकांना फक्त हात चोळावे लागतील असे सांगितले जात आहे. श्रीगोंदा, पाचपुते आणि त्यांचे विरोधक हेच 3 मुद्दे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. बातमीच्या सुरुवातीलाच आपण श्रीगोंद्याचे राजकारण समजून घेऊ. गेल्या विधानसभेला नागवडे जगताप यांच्यात फाटलं आणि विक्रम पाचपुतेंनी त्या संधीचं सोनं करून घेतलं. 36,773 मतांनी विजय मिळवला. अनुराधा नागवडे, राहुल जगताप व अण्णा शेलार यांच्या मतविभागणीवर पाचपुतेंचं गणित जुळलं. माळी समाजाची मते अण्णा शेलारांना जातील हे ओळखून पाचपुतेंनी त्या मतांचीही परफेक्ट विभागणी केली. ओबीसी समाजातील दिग्गजांसोबत थेट संपर्क करून शेलारांच्या ओबीसी मतांना फूट पाडली. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीतही पाचपुतेंनी हेच साधलं. खरं तर 6-7 दिग्गज विरोधक एकत्र आल्यानंतर पाचपुतेंचं काही खरं नव्हतं हे ज्याला राजकारण कळत नाही तोही सांगेल. पण विरोधकात एकीच होऊ द्यायची नाही या पाचपुतेंच्या इतिहासाची पुनरावृत्ती पालिका निवडणुकीतही गिरवली गेली. खासदार निलेश लंके हे लाटेत खासदार झालेत हे पालिका निवडणुकीत पुन्हा दिसलं. श्रीगोंद्यात सर्व पाचपुते विरोधकांना एक करणं त्यांना जमलं नाही. 1-2 बैठकांनंतर ते पुन्हा श्रीगोंद्यात फिरकलेच नाहीत. जगताप, नागवडे हे मोठे समजले जाणारे नेते पालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष प्रचारात दिसलेच नाहीत. बाबासाहेब बोस हे पाचपुतेंच्या सांगण्यावरूनच उभे राहिले अशाही चर्चा रंगल्या. राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाळासाहेब नहाटा, अण्णा शेलार अशी अजित पवारांची दिग्गज समजली जाणारी फळीही काहीच करू शकली नाही. मनोहर पोटे सारखा नवा पाचपुते विरोधकही या नेत्यांना सांभाळता आला नाही. जिथं एकास एक फाईट व्हायला हवी होती तिथे चौरंगी फाईट लावली गेली. निकालानंतर मात्र सगळेच उघडे पडले. मनोहर पोटेंसारख्या स्थानिक नेत्याने मात्र हवा केली. पोटेंचा पॅनल पराभूत झाला असला तरी त्यांनी पाचपुतेंना दिलेली फाईट ही तगड्या नेत्यांपेक्षा मात्र भारीच राहिली. आता काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. गाव पातळीवरील समस्यांसाठी व विकासासाठी या दोन्ही निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त या निवडणुका पहिल्या निवडणुकांसारख्या भरकटू नये एवढीच अपेक्षा. पाचपुते डाव टाकतात आणि विरोधक त्यांच्या डावांना फसतात हे गेल्या 2 निवडणुका दिसले आहे. विधानसभा व पालिका निवडणुकात पाचपुतेंच्या डावावर विरोधक सलग फसले. दोन्ही वेळेला तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती यशस्वी झाली. परंतु आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात मात्र विरोधकांना शहाणं व्हावं अशी श्रीगोंदेकरांची अपेक्षा आहे. विरोधक तगडा असेल तरच सत्ताधारी विकास करतो असं तत्व असतं. त्यामुळे किमान आता तरी सगळ्या पाचपुते विरोधकांनी तन मन धनाने एकत्र यावं असं पाचपुते विरोधातील सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व 6 गटांचं सोयीचं आरक्षण निघालं आहे. 3 गट खुली झालेत तर 2 गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिलेत. काष्टी गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला. श्रीगोंदा पंचायत समितीचं आरक्षणही सोयीस्करच निघालंय. त्यामुळे आता तरी अजित पवार गटाच्या 6-7 नेत्यांनी आपापसातील हेवे दावे बाजूला ठेवून पाचपुतेंविरोधात निस्वार्थी लढावं असा मतप्रवाह आहे. राज्याचं राजकारण पाहिलं तर भाजप अजित पवार गटाला सोबत घेत नसल्याचं दिसलं. पालिका व महापालिका निवडणुकात भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच 2 हात केलेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही अजित पवार स्वतःच्या हिमतीवर लढतील असं दिसतं. याचाच फायदा श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घ्यायला हवा. पाचपुते विरोधात एकी करायला हवी. बेलवंडी, येळपणे व कोळगाव हे गट खुले आहेत. आढळगाव व मांडवगण गटात सर्वसाधारण महिलांना संधी आहे. बेलवंडीत राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, उत्तम डोके, संदीप नागवडे असे इच्छुक असतील. येळपणे गटात प्रणोती राहुल जगताप, बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, दादासाहेब वखारे, विश्वास गुंजाळ, सतीश धावडे, संभाजी देवकर, सचिन कातोरे हे इच्छुकांच्या यादीत चर्चेत आहेत. कोळगाव गटात दत्ता पानसरे, दिनकर पंधरकर, हेमंत नलगे, पुरुषोत्तम लगड हे नशीब आजमावण्याची शक्यता आहे.
आढळगाव गटात पंचशीला गिरमकर, संध्या शेंडे, दरेकर आदींच्या नावाच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या. मांडवगण गटातही सुवर्णा जगताप, वैजयंता भोस, सुनंदा भोस यांची नावे पुढे येऊ शकतात. पंचायत समिती गणांचा विचार केला तर काष्टी, बेलवंडी, पेडगाव, भानगाव हे 4 गण खुले आहेत. देवदैठण व पारगाव सुद्रिक हे गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. कोळगाव व मांडवगण या 2 गटात ओबीसी महिलांना संधी आहे. हंगेवाडी गणही ओबीसीसाठी आहे. येळपणे गण अनुसूचित जातीसाठी, आढळगाव गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी, तर लिंपणगाव गण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झालाय. आता हे सगळं आरक्षण पाहिलं तर नेते म्हणविणाऱ्या तालुक्यातील सगळ्या पाचपुते विरोधकांसाठी ते सोयीचं झालंय. त्यामुळे सगळ्यांनी पाचपुतेंविरोधात एक होऊन प्रामाणिकपणे विरोध केला तर पाचपुतेंचा पराभवही शक्य होणार आहे. फक्त पाठीमागच्या चुकातून विरोधक सुधारणार का, हाच फक्त प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.